मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त थंडगार उन्हाळा स्पेशल व्हॅनिला आईस्क्रीम बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे। पहिल्यांदा जरी तुम्ही ही आईस्क्रीम घरी केली ना तरी तुमची आईस्क्रीम अजिबात बिघडणार नाही। अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि कमी साहित्यामध्ये ही आईस्क्रीम आपल्याला करता येते। एकदा जर तुम्ही ही आईस्क्रीम घरी केली ना तर कधीही मार्केटमधून विकत आणणार नाही की मस्त सोप्या पद्धतीची ही आईस्क्रीम होते। तर आईस्क्रीम बनवण्यासाठी मी अर्धा लिटर पॅकेटचं दूध घेतलेलं आहे। फुल क्रीम आपल्याला हे दूध घ्यायचं आहे। म्हशीचं किंवा गाईचं दूध घेतलं तरी चालेल। तर इथे मी हल्दीरामचं हे दूध घेतलेलं आहे। आता कमी गॅसवर आपल्याला हे दूध छान ढवळत राहायचं आहे जेणेकरून दुधावर साय यायला नको। तर इथे मी एका बाउलमध्ये हे मिल्क पावडर घेतलेलं आहे एव्हरीडेचं। आता या बाउलमध्ये आपण रूम टेम्परेचरवरचं मी दूध आधीच वेगळं काढून घेतलेलं आहे। हे दूध आपण या वाटीमध्ये म्हणजेच या पावडरमध्ये टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ जेणेकरून या पावडरमध्ये हे दूध टाकल्याने याला डिखळ्या वगैरे पडायला नको। असंच छान प्लेन हे दूध करून घ्यायचं आपल्याला। अगदी कोणत्याही किराणा दुकानामध्ये हे मिल्क पावडर मिळते। 10 रुपयाचं हे मिल्क पावडर आपल्याला मिळून जातं। आता हे आपण तयार केलेलं मिल्क पावडरचं दूध आहे ना या कढईमध्ये आपण टाकून देऊ। मिल्क पावडर घातल्याने आईस्क्रीमला छान टेस्ट तर छान येतोच आणि मस्त प्लेन असं हे दूध होतं आणि असं घट्टसर तयार होतं। त्यामुळे मी इथे मिल्क पावडरचा उपयोग केलेला आहे। आता कमी गॅसवर आपल्याला हे छान ढवळून घ्यायचं आहे। तर हे गॅसवरचं दूध आहे ना आपण अर्धा लिटर घेतलेलं होतं तर आपल्याला इथे मी अर्धाच म्हणजे 1 पाव करून घेतलेला आहे आटवून। दुधाला अजिबात साय यायला नको, छान सतत ढवळत राहायचं आहे। तर इथे मी साखर टाकत आहे। आता आपली हे दूध अर्धा झालेलं आहे म्हणजे 1 ते 1.5 पाव असं हे दूध झालेलं आहे। तर यामध्ये मी पोहे खायच्या चम्मचनी 7 चम्मच साखर टाकलेली आहे। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। तर तुम्हाला थोडी जास्त गोड वाटत असेल आईस्क्रीम तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता। आणि साखर घातल्यावर परत आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे। बघा साखर घातल्यावर हे दूध आहे ना थोडं पातळ झालेलं आहे। तर आता परत आपल्याला छान हे आटवून घ्यायचं आहे दूध। आता हे दूध पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। तर साखर घातल्यावर दुधाला मी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे। आता यामध्ये या थंड दुधामध्ये व्हिप क्रीम घातलेली आहे 2 कप। जर तुमच्याजवळ व्हिप क्रीम नसेल तर दुधाची मलाई असते ना घरची ती सुद्धा आपण टाकू शकतो। तर आता हे पूर्णपणे थंड झाल्यावर पण व्हिप क्रीम घातली आणि त्यानंतर मी बीटरच्या साहाय्याने हे मलाई म्हणजेच हे दूध आहे ना छान बीट करून घेतलेलं आहे। जर तुमच्याजवळ बीटर नसेल तर विस्करने सुद्धा आपण छान फेटवून घेऊ शकतो आणि अगदी हलकं असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। अगदी छान प्लेन आणि सॉफ्ट असं हे मिश्रण आपल्याला झालेलं आहे। क्रीम टाकून व्हिप क्रीम टाकून आणि दूध पण छान आटलेलं आहे आपलं। तर अगदी स्मूथ असं हे आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे। अगदी हलकं असं हे तयार झालेलं आहे। फक्त लक्षात हे ठेवायचं आहे की दूध पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला व्हिप क्रीम टाकायची आहे दुधामध्ये। तर आता हे छान मस्त थंड झाल्याने छान फेटून घेतलेलं आहे मी हे दूध अगदी हलकं झालेलं आहे। तर यामध्ये आपण हे व्हॅनिला इसेन्स टाकून देऊ सेंटसाठी। तर बघू शकता मी हे व्हॅनिला इसेन्स टाकल्यावर छान अजून परत हे मिक्स करून घेत आहे मस्त। अगदी हलकं असं हे दूध आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता एक प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे आणि या डब्यामध्ये आपण हे तयार झालेलं बॅटर या डब्यामध्ये टाकून देऊ। आता यावर मी एक पॉलिथिन लावून घेत आहे या डब्याला जेणेकरून फ्रीझरमध्ये आपण हा डबा ठेवू तर बर्फ वगैरे याला जमायला नको वरती। त्याच्यामुळे मी इथे पॉलिथिन लावून घेत आहे आणि यावर आपण झाकण लावून बंद करून घेऊ डबा।
तर 1 दिवसासाठी आपण हा डबा फ्रीझरमध्ये ठेवून देऊ. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसऱ्या दिवशी मी हा डबा काढून घेतला आहे फ्रीझरमधून आणि 5 मिनिट आपण फ्रीझरमधून काढल्यावर असंच ठेवून देऊ, कारण फ्रीझरमध्ये राहते ना तर छान असं घट्ट होते आणि चम्मच सहज जात नाही या आईस्क्रीममध्ये. तर बघू शकता मी अगदी 2 मिनिटपर्यंत असंच ठेवला आणि बघा किती मस्त ही आईस्क्रीम तयार झालेली आहे. अगदी मार्केटसारखी ही आईस्क्रीम मस्त तयार झालेली आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त ही आईस्क्रीम दिसत आहे. खायलासुद्धा खूप टेस्टी वाटते. नक्की तुम्ही या उन्हाळ्यामध्ये ही आईस्क्रीम बनवून बघा. अगदी मार्केटसारखी आईस्क्रीम